दोस्ताहो, तुम्हाला आज मी एक दाखवतो की आपण जे दोंड मारतो ना ते दोंडाचे फायदे सांगतो मी. एक ते दोन ते तीन आपल्याला त्याचे फायदे होतात आणि आपण जे फवारणी करतो ते पण तुम्हाला सांगतो. हे बघा, याच्यामध्ये सध्या गवत आपल्याला आहे, तेवढं काय दिसत नाही पण ते थोडंफार गवत आहे, कुठं जास्त आहे कुठं कमी आहे. हे बघा, आणि इथंच शेजाऱ्यांनी आपल्या दोंड मारून घेतलंय. आता तुम्हाला ह्याचे मी 3 फायदे सांगतो. जे पहिलं आपण जे दोंड मारतो ना ते ह्याच्यामधलं पहिलं गवत जाते, ह्याच्यामधलं जे पहिलं गवत जाते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे सांगतो, ह्याच्या बुडाला माती जाऊन बसते आपली अशी. हे बघा इथं आहे, हे बघा, हे ह्याच्या बुडाला माती गेलेली आहे. दुसरी गोष्ट हे. आणि तिसरी गोष्ट ह्याच्यात आणि एक आहे, ह्याच्या बुडामध्ये जे गवत असते का नाही, हे जे गवत असते ना, ह्याच्या पूर्ण हे माती ह्याच्या वरती पडते आहे आणि ते पण आपलं गवत पूर्ण जळून जाते. आणि आपण औषध जरा मारलो ना दोस्तांनो, आणि पूर्ण हे सोयाबीन पण थोडं वाढीला मार खाते. आणि हे बघा, सोयाबीन वाढीला मार खाते आणि गवत तर जळते पण सोयाबीन वाढत नाही, बाकी काही विषय नाही. तर तुम्हाला दाखवतो आज मामाच्या शेतात. बघू शकता हो का, हे सोयाबीन नंबर 1चा. फक्त त्याला दोंड मारलं पाहिजे. दोंड मारलं ना तर ते त्याचे 3 चांगले फायदे आहेत. आणि औषध जरा मारलं आपण तर ते थोडं खराब आहे.